करतस्यार्थे स्वविज्ञस्वरा तेने ब्रह्मरुदाय कवे भोजनप्रियसूरया तेजो वायुर्निमयो यत्र किञ्चनो दाम्ना स्वेन सदा निरस्तव्यं सत्यं परं सत्यं परं सत्यं परं जयाचा अर्थ जे विद्याता जे वर्णत्रयचे जपता विश्वसृजन योग्यता आली तया भगवान सिद्धेश्वराच्या कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज श्री जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथ ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायाच्या 338 ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे ओम तत्सत मंत्र. जयाचा अर्थ जीवी ध्याता जे वर्णत्रयाची जपता विश्वसृजन योग्यता आली तया. भगवान श्री कृष्ण परमात्मा मंत्र रहस्य अर्जुनाला सांगताय की अर्जुना ब्रह्मदेवाला मी प्रथम उत्पन्न केले. त्यावेळी त्या ब्रह्मदेवाकडे मी वेद पाठवले आणि मग तो सर्व वेद वित्तम झालेला ब्रह्मदेव म्हणजे सर्व वेदाला जाणणारा ब्रह्मदेव प्रथमतः ओम इति ब्रह्म ओम इति ब्रह्म तैत्तिरीय उपनिषदातल्या पहिल्या प्रकरणातला हा 8 आणि 7 असा मंत्र आहे. ओम इति ब्रह्म या श्रुतीमध्ये या नामाच्या अर्थाचा मनात विचार करत हे काय नाम आहे, हे किती श्रेष्ठ आहे, त्याचा अर्थ काय आहे याचा विचार करत असताना मग ते ब्रह्मदेवाला कळून आला त्याचा अर्थ. कोणत्याही गोष्टीचा अर्थ विचाराशिवाय कळत नाही. ब्रह्मदेवाने त्याचा खूप विचार केला आणि विचाराच्या अंती ब्रह्मदेवाला कळून आला. ओंकारामध्ये अ, ओ आणि म अशा 3 मात्रा आहेत आणि एक अर्ध मात्रा आहे. ओंकारामध्ये एकंदर 3.5 मात्रा आहे. अर्थात या 3.5 मात्राच्या ठिकाणी क्रमाने विराट आहे, हिरण्यगर्भ आहे, अव्याकृत आहे आणि तुरीय आहे. अर्थात निरुपाधिक ब्रह्म. ईश्वरही ब्रह्म आहे पण तो सोपाधिक आहे. त्याला उपाधी लागली, ब्रह्मालाच उपाधी लागल्यामुळे त्याला ईश्वर हे नाव प्राप्त झालं. ते खालच्या दर्जाला आलं म्हणून निरुपाधिक ब्रह्म
की ज्याला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही आहे. अर्थात ओम हे नाम जे आहे, हे ओम नाम काय आहे, तर हे परमात्म्याचं वाचक आहे. प्रथमतः परमात्म्याला काय हाक मारायची, तर ओम या नामाने हाक मारायची. ओम हे परमात्म्याचं वाचक आहे. किंबहुना ओमचा अर्थ आहे परमात्मा. असं मग ब्रह्मदेवाला विचार केल्यानंतर कळलं. गंमत अशी आहे की असं जेव्हा ब्रह्मदेवाला त्याचा अर्थ कळाला, त्यानंतर मग छांदोग्य उपनिषदामध्ये एक महावाक्य आहे. त्या महावाक्याचं नाव आहे तत्वमसी. हे महावाक्य छांदोग्य उपनिषदातलं आहे. आता या छांदोग्य श्रुतीमध्ये तत् या नामाच्या अर्थाचा विचार जर केला, तत्त्वम अशी, मग तत् या नामाचा जर विचार केला तर या नामाचं परोक्षत्वाने ब्रह्माचाच निर्देश करते. हे नाम तत् म्हणजे तो परमात्मा, तर ब्रह्माचा निर्देश करणारे हे तत् नाम आहे. तत् म्हणजे तो परमात्मा, आणि ते ब्रह्म तत्त्वम अशी, ते ब्रह्म जीवाशी अभिन्न आहे. म्हणजे परमात्मा आणि जीव याच्यात भेद नाही. जीव ब्रह्मैव न परा. यानंतर सदैव सौम्यत इदमग्र आशित, हे छांदोग्य उपनिषदातलाच मंत्र आहे. यामध्ये किंवा या छांदोग्य श्रुतीमध्ये सत या नामाचा विचार केला. अगोदर आपण छांदोग्यातल्या सांगितलं तत् या नामाचा विचार, आणि आता सत या नामाचा विचार केलेला आहे. सत याचा अर्थ आहे त्रिकालाबाधित, जे कधीही नष्ट होते. ओम तत्सत. तत् म्हणजे तो परमात्मा, सत म्हणजे त्रिकालाबाधित, की ज्याचा कधीही बाध होत नाही. याचा जर विचार केला तर हे जगाचं कारण सत्य आहे, आणि ते अबाधित आहे. जगाचं कारण सत्य आहे आणि अबाधित आहे. सत्याचा कधीही बाध होत नाही. असं हे विचार केल्यानंतर ब्रह्मदेवाला कळालं. तात्पर्याचा असा आहे की ओम तत् सत या 3 नामावरून परमात्मा वाच्य जीवाशी अभिन्न आहे. म्हणजे जीव आणि परमात्मा हे 2 नाही आहे, एकच आहे. आणि सत्य हे अबाधित आहे. सत्याचा केव्हाही बाध होत नाही. असं विचार केल्यानंतर ब्रह्मदेवाला कळालं. आणि मग हे कळाल्यानंतर त्या ज्ञानातून त्याने सृष्टी निर्माण करण्याचं ज्ञान प्राप्त करून घेतलं. सृष्टी कशी निर्माण करावी हे या ओम तत्सत नामाच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवाला शक्ती प्राप्त झाली. जगत निर्माण करण्याची गंमत अशी आहे की ओम हे परमात्म्याचं नाव आहे. आपण आता पाहिलं
ओम हे परमात्म्याचं वाचक आहे. ओम म्हटलं की बाकी विषय नाही, परमात्मा. आता त्या परमात्म्याचं प्रतिकात्मक रूपही आहे ओम. हे ब्रह्मदेवाला विचार केल्यानंतर कळलं. त्यानंतर सृष्टी. सृष्टी म्हणजे नामरूपात्मक असणारा जो एक भाग. सृष्टी हे नामरूपात्मक भाग आहे आणि सृष्टी हे तसं जर पाहिलं तर मायाकारी आहे. नामरूपाची स्पष्टता करणं या सृष्टीच्या ठिकाणी. अस्तिभाती प्रिय परमात्मा आणि नामरूप जगत, अर्थात जगतही मिथ्या आहे, जगताचं नामही मिथ्या आहे आणि रूपही मिथ्या आहे. हे कुठं कळलं त्याला ब्रह्मदेवाला? हा बोध ओंकारातून झाला. ब्रह्मदेवाला हा जो बोध झाला तो ओंकारातून झाला. जे ओंकाराचा विचार केल्यानंतर ब्रह्मदेवाला हा बोध झाला. आता ओम हे सर्व वेदाचं मूळ आहे. वेद जेव्हा सुरुवात होतो तो ओम पासून सुरुवात होतो. वेदाचं मूळ आहे ओम. आणि म्हणून तो ओम जो आहे तो बीजभूत आहे. बीजभूत, वेदाचं बीज म्हटलं तरी वावग होणार नाही. गंमत असं आहे की ओम जे आहे त्याचं फार मोठं सामर्थ्य आहे. लक्षात घ्या, मंत्र कोणता जरी असेल तरी त्याचं सामर्थ्य आहे, पण ते सामर्थ्य त्याचे अनुष्ठान करणाऱ्यावर अवलंबून आहे. ते सामर्थ्य प्राप्त होण्याकरता त्याचं किती अनुष्ठान करावं त्याच्यावर अवलंबून आहे. आणि मग ते नामाचं सामर्थ्य प्राप्त होतं. तुम्ही जेवढं जास्त जास्त नाम घ्या, नामाचं अनुष्ठान करा, तेवढं जास्त तुम्हाला सामर्थ्य शक्ती प्राप्त होते. असं त्या नामाचा खूप महिमा आहे. नामाचा अगाध महिमा आहे. भगवंताला सुद्धा तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. या लागी जन्म आम्हा तुका, या लागी तुका म्हणे जन्म आम्हा गोड या लागे आम्हा प्रमाण आहे. तुझ्या नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा. तुम्हाला त्याचं उदाहरण लक्षात आलं असेल? आलं का लक्षात तुमच्या? त्याचं उदाहरण, ज्यावेळी सेतू बांधायचं काम चाललं, सेतू बांधायचं, मोठमोठे दगड आणून टाकत होते वानर मंडळी, मोठमोठे पर्वत, डोंगर, दगड. आणि त्या एका दगडावर एका दगडावर मल यायचं, तो टाकला की तो चरायचा. आणि दिवसभर हे कष्ट करायचे, संध्याकाळी लगेच झोपायचे. भगवान राम जाणे. त्यानं म्हटलं हा काय प्रकार आहे? माझ्या नामाने दगड तरता आहेत. भगवान गेले, एकटेच गेले समुद्राच्या काठावर. ही सगळी मंडळी झोपली. अशी दिवसभर कष्ट केले त्यांनी. आणि मग एक दगड उचलला, सुपारी एवढा टाकला, बुडूनच गेला. मग थोडासा मोठा घेतला, लिंबा एवढा, तो टाकला, तोही बुडाला. मग एवढा घेतला आंब्या एवढा आणि तो टाकला, तोही बुडाला. मग एवढा घेतला आणि त्या टाकला, तोही बुडाला.
अरे का भानगडे व पण चला कोणी पाहिलं तरी नाही म्हणून असं मागं पाहिलं तर मारुतीला उभे होते. म्हणले काय मारुती कधी आलास तू? म्हणले भगवान मी पहिल्या दगडाला चालू. भले बापू म्हणजे सगळं तू पाहिलं म्हणायचं. म्हणजे सगळं पाहिलं. हा काय प्रकार आहे? तिथं मारुती तुझिया नामाचा महिमा, तुझिया नामाचा महिमा, तुझं न कळे मेघ श्यामा, तुझं न कळे मेघ श्यामा. या लाग तुका म्हणे आम्हा जन्म गोड या लागी. अरे बाबा त्याच्याकरता भक्त भाव लागतं तेव्हा नामाचा महिमा करतो. तुला नाही कळणार तुझ्या नामाचा महिमा. साखरेला साखर कळते का साखर खाणाऱ्याला कळते? हो साखरेला तुम्ही विचारा तू कशी आहेस तुला नाही सांगता येत. मग तुम्ही जेव्हा खाल तेव्हा तुम्हाला कळेल साखर कशी आहे. तसं परमात्म्याचं जे नाम आहे ते सामर्थ्य संपन्न आहे. दगड चालतायत नामा पण परमात्म्याला आपल्या नामाचा महिमा कळाला कळणं शक्य नाही. त्याच्याकरता भक्त भाव तेव्हा तो महिमा कळत असतो. म्हणून म्हटलं सर्व वेदाचं मूळ जर काही असेल तर ओम आहे. ओम वेदाचं मूळ बीज काही असेल तर तो ओम आहे. आणि या मंत्र सामर्थ्याने आपल्याला काही अधिदैविक सृष्टी करता येते. अशीही ब्रह्मदेवाला स्फूर्ती झाली की या सामर्थ्याने आपण अधिदैविक 3 प्रकारची सृष्टी आहे. अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक. तर ही सृष्टी आपल्याला निर्माण करता येईल. त्या नामाच्या सामर्थ्याने अशा प्रकारची स्फूर्ती झाली. कुणाला? ब्रह्मदेवाला. कोणतं नाम जपलं ब्रह्मदेवाने? ओम तत्सत. आणि मग त्याने स्वर्गाधिक देव निर्माण केले. प्रथमतः ब्रह्मदेवाने स्वर्गाधिक देव निर्माण केले. ओंकारामध्ये अ, उ, म आणि अर्धमात्र या 3.5 मात्रा जर विचार केला तर सूक्ष्म असं कारण याचं एक वाचक आहे. आणि एक गमतीचा भाग असं जर सांगायचं ठरलं तर आपणच प्रथमतः हा जो सूक्ष्म भाग आहे तो प्रथम, नंतर स्थूल भाग आहे. तो स्थूल भाग कोणता आहे? अधिदैविक हा स्थूल भाग आहे. आणि मग पदार्थाची उत्पत्ती करण्याचं कारण सूक्ष्म आणि स्थूल या सृष्टीचा क्रम. या क्रमामध्ये आणि पदार्थाची उत्पत्ती, वस्तूची उत्पत्ती, प्राण्यांची उत्पत्ती केली ब्रह्मदेवाने. पण केवळ ब्रह्मदेवाला आपलं काही कळतच नव्हतं. भांबवल्यासारखी झाली ब्रह्मदेव. मग ज्यावेळी आकाशवाणी झाली तप, मग त्यावेळी ब्रह्मदेवाने या मंत्राचा जप केला, अनुष्ठान केलं. आणि मग ब्रह्मदेवाला त्या अनुष्ठानाने किंवा त्या तपाने म्हणा सामर्थ्य प्राप्त. मग त्याच्यामध्ये स्थूल सृष्टी निर्माण करण्याचं, सूक्ष्म सृष्टी निर्माण करण्याचं, दैवी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला केवळ या ओम तत्सत या नामाने प्राप्त. तसंच तत्शब्द जो आहे त्या तत्शब्दाच्या संशोधनाने काय कळलं? तत्शब्दाचा संशोधन केलं तर जीव आणि परमात्मा हे दोन्ही एकच आहे हे कळलं.
तत्शब्दाच्या संशोधनाने, म्हणजे तत्शब्दाचा जेव्हा विचार केला तेव्हा हे कळलं ब्रह्मदेवाला की जीव आणि परमात्मा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद होत नाही. अर्थात ते जीव ज्ञानाने परमात्म्याशी एकरूप होतात. जीवपणा झालाय प्राप्त तो अज्ञानामुळे. आहे परमात्म्याचाच अंश, ममैव अंशो जीवने. पण ते अज्ञान कशाने जातं तर परमात्म्याच्या भजनाने जातं. आणि परमात्म्याचं भजन केल्यानंतर अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर त्या अंतःकरणामध्ये ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाने जीव आणि परमात्मा हे दोन्ही एक आहेत हे कळतं. अज्ञानाच्या ठिकाणी कर्तृत्व आहे, भोक्तृत्व आहे, अहंकार आहे. अर्थात त्याच्या शुभाशुभ कर्माप्रमाणे, जीवाच्या शुभाशुभ कर्माप्रमाणे त्याला भोग प्राप्त होतात. चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल की नाही. मग तुम्ही चांगलं कर्म करा, चांगले भोग मिळतील तुम्हाला. तुम्ही वाईट केलं तर वाईटच मिळेल. तुम्ही जर काळे पेरले तर काय गहू उगवतील का? पेरावं तसं आणि करावं तसं भरावं. मग तुम्ही जर चांगलं केलं तर नक्की चांगलं होईल. तुमचं चांगलं केलं तर कल्याणच होईल. पण वाईट केलं तर कल्याणाची इच्छा करून उपयोग, मग मात्र वाईटच होईल. म्हणून नेहमी सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. नेहमी लक्षात ठेवा, मनुष्याने चांगलं करत राहावं, चांगल्याची इच्छा करावी, सर्वाच्या चांगल्याची इच्छा करावी, म्हणजे आपलंही चांगलं होईल, आपलंही कल्याण होईल. अर्थात सत या शब्दाने सृष्टी पूर्वी ज्या एक अद्वितीय ब्रह्म हे मूल तत्व आहे. अद्वितीय ब्रह्म, अद्वितीय ब्रह्म याचा अर्थ एकच परमात्मा. परमात्मा अनेक नाही, आपण नेहमी सांगत असतो. मग हे परमात्मा एक आहे, याला म्हणतात अद्वितीय तत्व. हे अद्वैत तत्व आहे. अद्वैत म्हणजे दोन नाही, काही एकच परमात्मा सर्व ठिकाणी भरलेला आहे असं सांगितलेलं आहे. मग त्या अर्थी या सृष्टीनंतर कल्पित सत्ता असलेले स्वगत सजातीय विजातीय भेद हे कल्पित आहे. स्वगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद हे तीन प्रकार आणि अनेक तत्व निर्माण झाले. स्वगत भेद म्हणजे झाड आणि झाडाच्या फांद्या, शरीर आणि शरीराचे अवयव, याला म्हणतात स्वगत भेद. सजातीय भेद माणसं माणसं, हा सजातीय भेद आहे. विजातीय भेद माणसं आणि पशु, हा विजातीय भेद आहे. हे तीन प्रकारचे भेद सांगितले. स्वगत, सजातीय, विजातीय या भेदाने ही सृष्टी अनेक प्रकारची निर्माण केलेली आहे. या तीन प्रकारच्या भेदाने कोणी केली? ब्रह्मदेवाने. कारण ही तीन प्रकारची सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य ओम तत्सत या मंत्राने ब्रह्मदेवाला प्राप्त झाले. ओम तत्सत नामाचा जर तुम्ही कुठल्याही जप केला, ओम तत्सत करा, राम करा, कृष्ण करा, शंकर करा, कोणत्याही नामाचा जप केला की त्याचं अगाध सामर्थ्य आहे. आणि त्या जास्तीत जास्त जेवढं आपण त्याचं भजन करू तेवढं जास्तीत जास्त सामर्थ्य आपल्याला प्राप्त होते. ज्ञानोबा यांनी रेडा बनवला, भिंत चालवली, हे कशाचं सामर्थ्य आहे? नामदेवरायांनी कोरड्या विहिरीतून पाणी वर काढलं, हे कशाचं सामर्थ्य आहे?
हे सगळं नामाचं सामर्थ्य आहे. गोरोबाचं मूल उठलं, गोरोबाला हात निर्माण झाले, हे कशाचं सामर्थ्य आहे? नामाचं सामर्थ्य. नामाचं आगाध सामर्थ्य आहे. जेवढं जास्त तुम्ही त्याची सेवा कराल तेवढं जास्त तुम्हाला त्याचं फल प्राप्त होईल. हे सगळं ज्ञान ब्रह्मदेवाला ओम तत्सत या मंत्राने प्राप्त झाले. आणि मग ब्रह्मदेवाने आकाशापासून तो पृथ्वीपर्यंत अनेक प्रकारची भौतिक सृष्टी निर्माण केली. भौतिक सृष्टी निर्माण केली. याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा अर्थ, या नामाचं अनुमान किंवा श्रुतार्थापत्ती म्हणा, या प्रमाणाने श्रुतीच्या अर्थाच्या प्रमाणाने हे अशा प्रकारे जाणल्या जाते. स्वयं काही एक माणसाला ज्ञान नसतं, मग त्याच्याकरता श्रुतार्थ प्रमाण घ्यावं लागतं, श्रुतीचं प्रमाण घेऊन. कारण श्रुतीचं प्रमाण हे अबाधित आहे, हे बाधित नाहीये, लक्षात ठेवा. कारण ते जे मनुष्याने केलेलं असतं वाङ्मय त्याच्यात चुका निघू शकतात, कारण ते मनुष्याने केलेला आहे. पण हा वेद जो आहे तो स्वयं भगवंताच्या श्वासापासून, म्हणून तो अपौरुष आहे. म्हणून वेदामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका नसतात. अगदी बेंचूक हे वेद आहे. आणि मग लक्षात ठेवा, श्रुतार्थापत्ती म्हणजे श्रुतीचा जो अर्थ आहे, श्रुतीचे जे प्रमाण आहे त्या प्रमाणाने नामाचा काय महिमा आहे. कारण तो वेदालाही कळलं नाही ना, वेदाला सुद्धा कळलं नाहीये. वेद जाणू गेला पुढे मौनाला, ते गुह्य तुझला प्राप्त केले. सहस्र मुखाचा वर्णिता भागला, हर्ष दया झाला तेने सुख. सहस्र मुखाच्या वेदाला कळलं नाही, आणि शेषाला कळलं नाही, आणि वेदालाही कळलं नाहीये. असं हे नामाचं आगाध सामर्थ्य आहे. आणि मग ओम तत् आणि सत या 3 वर्णाचा जप केला असता प्रजापती ब्रह्मदेवाला भगवान सांगतात, या जपाने माझा साक्षात्कार झाला. इतकं या नामाचं सामर्थ्य आहे. कुठलंही ना, ओम तत्सत तर आहेच, पण कुठल्याही नामाने चोखोबाला साक्षात्कार झाला की नाही? विठ्ठल विठ्ठल नामाने झाला. सगळ्या संताला विठ्ठल नामाने, राम नामाने, कृष्ण नामाने, शिव नामाने साक्षात्कार होतो. कारण त्या सगळ्या नामांमध्ये आगाध सामर्थ्य आहे. मात्र ते करणं महत्वाचं आहे. तो जास्तीत जास्त त्याची तपश्चर्या होणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून भगवान सांगतात की माझा साक्षात्कार जो झाला तो केवळ या नामाच्या सामर्थ्याने माझा साक्षात्कार झाला. आणि मी ब्रह्मदेवावर कृपा केली या नामाच्या अनुष्ठानामुळे. आणि म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा विधी निर्माण करण्याची जी योग्यता आहे ती केवळ या नामाच्या सामर्थ्याने निर्माण करते. विधी निर्माण करणे. ते दवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिदले शासन, यज्ञायसे वर्तन जीविके केले. आणि मग तेव्हा रचिले ब्रह्मजन. मग या सामर्थ्याने ब्रह्मदेवाने ब्रह्मजनाची निर्मिती केली. ब्रह्मजनाची निर्मिती.
कारण ब्रह्मजन कुणाला म्हटलं? जे सदाचार संपन्न आहेत त्याला ब्रह्मजन म्हटलेलं आहे. मग असे सदाचार संपन्न ब्रह्मजनाची निर्मिती ब्रह्मदेवाने प्रथमतः केली. आणि म्हणून की ज्यांच्या ठिकाणी एक सदाचार आहे, ज्यांच्या ठिकाणी सर्वांच्या कल्याणाची प्रयत्न आहे, सर्वांच्या कल्याणाची इच्छा आहे, सर्वांचं कल्याण करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी आहे, मग असे ब्रह्मजन प्रथमतः ब्रह्मदेवाने निर्माण केले. आणि म्हणून त्यांच्या हातामध्ये, ब्रह्मजनाच्या हातामध्ये वेदशासन दिलं. वेदशासन, या वेदशासनाप्रमाणे तुम्ही आचरण करा. उन्माद केलं तर समजा, उन्माद करायचा ओ नाहीये, लक्षात ठेवा. मग त्यांच्या त्या ऐहिक जीवन म्हणा, पारलौकिक जीवन म्हणा, ऐहिक म्हणजे या लोकातलं आणि पारलौकिक म्हणजे स्वर्गातलं, असं जे जीवन आहे त्या जीवनाकरता यज्ञाची निर्मिती केली. ती सुद्धा केवळ या ओम तत्सत या नामाच्या सामर्थ्यानेच केली. असा ओम तत्सत या नामाचा महिमा या ठिकाणी या 2 ओव्यातून आज भगवंतानी अर्जुनाला सांगितला. तेव्हा झालेली सेवा बरोबर चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण पूजा. कुंडली गवळदा श्री ज्ञानदेव ओम नमः.